तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती. आज आपण बघणार आहोत संकलित मूल्यमापन म्हणजेच द्वितीय सत्र परीक्षा 2026ची. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी विषय सायन्स. तर मित्रांनो, सेमीमधला सायन्स विषय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लेखी परीक्षा ही तुमची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 50 मार्काची लेखी परीक्षा असते, 10 मार्काची तोंडी. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला नाव टाकायचं. इथे तुम्हाला शाळेचे नाव, इथे तुम्हाला केंद्र, इथे तुम्हाला तालुका, इथे तुम्हाला जिल्हा. तर विद्यार्थी मित्रांनो, दिनांक. तर मित्रांनो, ज्या दिवशी तुमची परीक्षा असते त्या दिवशी तुम्हाला दिनांक टाकायचे असते. -डॅश 2026 इथे तुम्हाला PDF मध्ये दिसणार. तर विद्यार्थी मित्रांनो, प्राप्त झालेले गुण तुम्हाला इथं शिक्षक तुमचे जे प्राप्त झालेले गुण ते लिहितात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही अशीच तुम्हाला परीक्षेला प्रश्नपत्रिका असते ना, तर मित्रांनो 100% अशीच असते. तर मित्रांनो, तुमचं हजेर क्रमांक, तुकडी, शिक्षकांची स्वाक्षरी इथे तुम्हाला तुमचं टाकायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे जे आहे वरचं 100% असंच असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवणार खाली. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एकदा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्रश्नपत्रिकेचे जर उत्तर हवे असतील तर या व्हिडिओला 10K व्ह्यूज आणि 1K लाईक कंप्लीट करा. त्यामध्ये तुमचं एक लाईक खूप महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, PDF हवी असेल तर व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, तिथून व्हॉट्सअप चॅनल ओपन करा, व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा आणि तिथून लिंकवरती एका क्लिक करून ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन फर्स्ट, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर विद्यार्थी मित्रांनो, 4 मार्कांसाठी तुम्हाला काही क्वेश्चन विचारले आहे, त्याचे तुम्हाला ॲन्सर लिहायचे आहे. व्हॉट इज कॉन्स्ट्रेक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे 4 विचारले आहे, याची तुम्हाला योग्य उत्तर लिहायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली विद्यार्थी मित्रांनो 4 मार्कासाठी तुम्हाला 4 विचारले गेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली क्वेश्चन फर्स्टमधला बी. तर मित्रांनो, क्वेश्चन फर्स्टमधला बी, फिलिंग द बँक. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला 5 मार्कांसाठी 5 फिलिंग बँक विचारला गेलेला आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला इथेच दिले, फक्त तुम्हाला इथे शोधून इथे लिहायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 6 दिले आहे, इथे तुम्हाला 5 दिले आहे. एक याच्यामधून टाळून टाका, एक याच्यामधून गाळून टाकायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं जे बरोबरच उत्तर आहे याच्यामधून शोधून इथे लिहायचं, याचं बरोबरच उत्तर याच्यामधून शोधून इथे लिहायचं, याचं बरोबरच उत्तर याच्यामधून शोधून इथे लिहायचं. असं तुम्ही 5 मार्क मिळू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली प्रश्न पहिल्यातला सी. तर विद्यार्थ्यांनो, इथे तुम्हाला राईट द नेम ऑफ सिम्बॉल अँड कम्प्लीट द टेबल. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला खाली एक टेबल विचारलं गेलं आहे 4 मार्कांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सिम्बॉल लिहायचं आहे. हायड्रोजनचं सिम्बॉल काय असणार आहे, तर तुम्हाला इथे सिम्बॉल लिहायचं आहे. तर मित्रांनो, सोडियमचा सिम्बॉल इथं तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढं काही कार्बन, मॅग्नेशियम ते विचारले आहे, त्याचा तुम्ही सिम्बॉल इथं लिहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, 4 मार्कांसाठी तुम्हाला हे सिम्बॉल पूर्ण करायचेच आहे. तर मित्रांनो, एनी 4 लिहायचे, फक्त 1 2 3 4 हे 2 सोडून जरी दिले तरी तुम्हाला 4 मार्क 100%. आणि पुरं लिहिले तर मित्रांनो, तुम्ही ऑन टॉप पेपर लिहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्हाला इथे इथचे क्वेश्चन 2, राईट द नेम ऑफ फॉलोइंग एनी 3. तर विद्यार्थी मित्रांनो, राईट द नेम ऑफ एनी 3 6 मार्कासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला काही नावं लिहायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या अभ्यासक्रमामध्ये हे असतात. विद्यार्थी मित्रांनो, एकदा प्रश्नपत्रिका पण बघा आणि तुमचं सिलेबस पण एकदा नीट बघा. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला 3 लिहायचे आहे 6 मार्कांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्ही खाली यायचे बी. तर मित्रांनो, मेड द प्रिस्ट. विद्यार्थी मित्रांनो, 4 मार्कांसाठी तुम्हाला इथं जोड्या लावायच्या आहे. ग्रुप ए, ग्रुप बी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जोड्या लावायचं तर माहितीच असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. तसं काही नाही मित्रांनो, कॉपीराईट काही नाही आहे. तर मित्रांनो, इथे तुम्हाला फर्स्ट याच्यावरती तुम्ही ABCD हा पर्याय, एक पर्याय कोणचं तरी याचं उत्तर आहे मित्रांनो. याच्यामध्ये ते तुम्हाला योग्य उत्तर लिहायचं आहे. तर मित्रांनो, ॲन्सर हवे असेल तर व्हिडिओला 100K लाईक आणि 1K लाईक आणि 100K व्ह्यूज कंप्लीट करा. ॲन्सर पण तुम्हाला बघायला मिळते. तर मित्रांनो, त्याच्यानंतर इथं तुम्हाला सीमध्ये तुम्हाला इथं यूज विचारला आहे. तर मित्रांनो, याचा यूज कशाचा होतो, याचा यूज सोडियमचा यूज कशाला होतो. तर मित्रांनो, तुम्हाला विचारलं गेलं आहे 4 मार्कांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला यूज लिहायचे आहे. 4 मार्कांसाठी 4 दिलेले आहे. इकडं तुम्हाला 4 मार्कांसाठी लिहायचे आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन 3A, गिव्ह रिझन. तर मित्रांनो, 5 मार्कांसाठी तुम्हाला एक गिव्ह रिझन द्यायची. तर मित्रांनो, एनी 5 गिव्ह रिझन तुम्हाला 10 मार्कांसाठी द्यायची आहे. तर मित्रांनो, 6 विचारले आहे, तुम्ही 5 लिहू शकता, 10 मार्क पडेल शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली यायचे बी ड्रॉ द. तर मित्रांनो, इथे तुम्हाला एक डायग्राम काढायचे. या 2 डायग्रामपैकी तुम्हाला एक डायग्राम 3 मार्कांसाठी काढायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या चौकोनामध्ये कोणची एक डायग्राम काढून तुम्ही 3 मार्क मिळवू शकता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली यायचे सी, यूज बाय ब्रेन पॉवर
एनी टू. तर मित्रांनो 4 मार्कांसाठी एनी टू उत्तर लिहायचे आहे. 3 आहे त्याच्यामध्ये तुम्ही 2 लिहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो 4 मार्कांसाठी 2 लिहायचे आहेत. मित्रांनो तुम्ही 3 जरी लिहिले तरी चांगलेच आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन ए युनिट विच डिफरंट टाईप कॅन बी फॉलोइंग चेंज बी क्लास ट्री. तर मित्रांनो 4 मार्कांसाठी इथे तुम्हाला हे प्रश्न विचारले आहेत. मित्रांनो याचे तुम्ही उत्तर इथे लिहायचे आहेत. उत्तराला सुद्धा तुम्हाला इथे जागा दिसते. ते मित्रांनो याचे तुम्ही उत्तर लिहू शकता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली याचे तुम्हाला राईट द इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो इन्फॉर्मेशन एनी वन 2 मार्कांसाठी इथं एक इन्फॉर्मेशन लिहायची एकची. तर मित्रांनो एक इथे तुम्हाला दिले याची इन्फॉर्मेशन एक जर नसेल तर 2 याची तुम्ही इन्फॉर्मेशन लिहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो असेच तुम्हाला प्रश्नपत्रिका हवी असेल इंग्लिश सायन्स तर विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकले आहे. तर मित्रांनो एकदा चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनल एकदा चेक करा. तुम्हाला जी प्रश्नपत्रिका हवी ती प्रश्नपत्रिका मिळून जाईल.